पक्षातील रोखठोकमधून खळबळजनक गौप्यस्फोट करण्यात आलाय। मुख्यमंत्री पद न मिळाल्यानं शिंदे मनानं कोलमडले असून आपल्यासह पक्षातील अनेकांचे फोन टॅप होत असल्याचा शिंदेंना संशय आहे, असा खळबळजनक दावा सामनातून करण्यात आलाय। याबाबत सामनाने चक्क संजय राऊत आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या आमदाराचा संवादच सामनातून जाहीर केलाय। एकनाथ शिंदेचा जर आपण चेहरा पाहिला असेल, ज्याला तुम्ही बॉडी लँग्वेज म्हणता, त्यांचा वावर म्हणतो, तो पाहिल्यावर तुम्हाला कळेल की ते अजूनही शून्यात आहेत किंवा गुंगीत आहेत। त्या धक्क्यातून ते सावरलेले नाही। एकतर मला 50-55 जागा कशा मिळाल्या हा त्यांना पहिला धक्का, आणि दुसरं म्हणजे BJPनं दिलेला शब्द पाळला नाही अमित शहाने, दुसरा धक्का। त्या धक्क्यातून ते पूर्ण कोलमडलेले आहेत। जो फोकस, जो झोत त्यांच्यावर होता मुख्यमंत्री म्हणून, तो गेला। आता लोक त्यांच्याकडे जात नाहीत, लोक जातात ते फक्त पैसे मागायला जातात। यापुढलं त्यांचं राजकारण पैसा आणि सत्ता जे आहे त्याच्यावरच चालेल, आणि त्यांच्याच आमदारामध्ये चलबिचल आहे। काँग्रेसच्या मोठ्या नेत्याबद्दल दिल्लीमध्ये त्याच्या वाटाघाटी सुरू आहेत प्रवेशासाठी, कारण का आता पुढच्या वेळी खासदार काही उभाटामधून शक्य होत नाहीये, आणि म्हणून दुसऱ्यांच्या घरात डोकवण्यापेक्षा, दुसऱ्यांच्या बारशावर जाऊन प्रसाद खाण्यापेक्षा स्वतःच्या पक्षाची लायकी आणि स्वतःच्या पक्षामध्ये स्वतःचं स्थान आणि स्वतःच्या मालकाच्या पक्षामध्ये अजून किती काळ राहणार, याबद्दल थोडा संजय राजाराम राऊतनी महाराष्ट्राला आता उत्तर दिलं पाहिजे। संजय राउत जी मतिभ्रमित होकर सामना में और रोज नए नए कहानी बनाते हैं, और ऐसा है कि शून्य तो वही हुए हैं। अभी भी मुंबई में उनके लगभग 80 कॉरपोरेटर हमारे पास, शिंदे साहब के पास जुड़कर आए हैं, और उनका पार्टी ही शून्य हो गया है। महायुति एक साथ है, ताकतवर है, बहुमत में है, महाराष्ट्र में अच्छी सरकार चला रही है। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।